आल्याचा आनंदाचा भोग घेतला आणि त्याच प्रकाराने आज आपण या ठिकाणी सर्वांनी एकत्र येऊन ह्या उत्सवाची समाप्ती काल्याच्या कीर्तनाने करत आहोत आणि आपलं जीवन इतकं क्षणभंगूर आहे. आपण जरी ठरवलं तरी आपलं शरीर स्वस्थ नसेल, आपलं मनस्वास्थ्य नसेल या ठिकाणी, किंवा आपल्याला अनेक प्रकारचे प्रतिबंध असतील, विकार आपल्या अंतःकरणात असतील, तर आपण या वातावरणामध्ये शांत स्थिर रीतीनं चिंतन करू शकत नाही. परंतु भगवंतानी असं केलं, माऊलींनी आपल्याला अशा प्रकारची बुद्धी दिली, अशा प्रकारचं वायुमंडल ठेवलं आणि आज आपण या ठिकाणी हा जो काल्याचा आनंद आहे, जो भगवंताने आपल्या सवंगड्यासहित गोपाळांसहित त्या ठिकाणी भोगला, तो आनंद अत्यंत दिव्य आनंद आहे. त्या आनंद अवर्णनीय आहे आणि त्या काल्याच्या आनंदाचा लाभ आपल्याला संतांच्या कृपेने, भगवंताच्या कृपेने हा लाभ आपल्याला व्हावा म्हणून आपल्याला देवाने ह्या मृत्यूलोकामध्ये आत्ता सांगितल्याप्रमाणे इथं शरीर असं आहे की आयुर्नश्यति पश्यताम प्रतिदिनम याती क्षयम यौवनम प्रत्यायन्ति गतः पुनर्नदिवसाः कालो जगद्भक्षकः लक्ष्मी स्तोय तरंगभंग चपला विद्युच्चलं जीवितम तस्मान् मां शरणागतं शरणद त्वरक्ष रक्षाधुना. या ठिकाणी भगवतपूज्यपाद शंकराचार्य प्रार्थना करतात की हे आयुष्य जे आहे याचा एका क्षणाक्षणाला नाश होत आहे, क्षय होत आहे. नंतर आपलं जे तारुण्य आहे ते तारुण्यसुद्धा त्या ठिकाणी त्या तारुण्याचाही क्षय होत आहे. नंतर गेलेला दिवस पुन्हा कधीही परत येत नाही. प्रत्यायन्ति गतः पुनर्नदिवसाः कालो जगद्भक्षकः. हा काल जो आहे तो आपल्या आयुष्याचा घास घेण्यासाठी टपून बसलेला आहे. परंतु अशा वेळेला भगवतपूज्यपाद शंकराचार्य म्हणतात की आम्ही ते देवाला प्रार्थना करतात, तस्मान् मां शरणागतं शरणद त्वरक्ष रक्षाधुना. हे देवा, मी तुला कायेने, वाणीने, मनाने तुला शरण आलेलो आहे, तेव्हा माझं याच्यातून रक्षण कर. अर्थात ही वारीची सेवा आपल्याकडून घडावी म्हणून या ठिकाणी भगवान परमात्म्याने आपल्याला जिवंत ठेवलेलं आहे. हे आपलं सर्वात मोठं भाग्य आहे. कारण या शरीराला त्यांनी सांगितलं की 9 तर मोठी मोठी छिद्रे आहेत, कान, डोळे, नाक, गुदद्वार, मूत्र, रंध्र, मुख, हे अशा प्रकारचे 9 रंध्रातून प्राण कधीही जाऊ शकतात. मनुष्य मरण पावला हे आश्चर्य नाही, मनुष्य जगला काही दिवस हे आश्चर्य आहे. तेव्हा आपल्याला परमात्म्याने हे शरीर सुस्थितीत ठेवलेलं आहे. म्हणून या ठिकाणी आपण प्रार्थना करतो की मी तुला शरणागत झालेला आहे, तू माझं रक्षण कर. आणि ते भगवंताने रक्षण केलं. आणि नुसतं शरीर रक्षण केलं तर ते शरीराचं रक्षण तर काय, जे काही पशु पक्षी यांना, वृक्ष यांना तर आपल्यापेक्षा जास्त काही आयुष्य आहे, परंतु ते आयुष्य त्यांच्या काही उपयोगाचं नाही. त्यांना बुद्धी नाही, त्यांची बुद्धी फार थोडी आहे. त्या बुद्धीमध्ये फक्त आहार, निद्रा आणि भयमैथून ह्या 4 प्रकारे विषयांचा भोग भोगता येतो. परंतु या ठिकाणी आपल्याला ब्रह्मज्ञान होऊन मुक्तता प्राप्त करावी अशा प्रकारचा अधिकार त्या ठिकाणी नाही. म्हणून हा अधिकार आपल्याला दिलेला आहे. देवे दिला देह भजना गोमटा. तर आपल्याला भगवंतानी हे शरीर जे आहे पहिल्यांदा क्षणभंगूर असताना ह्या शरीराला 3.5 कोटी छिद्र आहेत. प्रत्येक केसागणिक एक छिद्र आहे, त्याच्यातून प्राण कधीही जाऊ शकतो, पण तो आपला गेला नाही. आणि आपल्याला आजपर्यंत ह्याच मार्गामध्ये आपण ज्या मार्गाला लागलो त्याच मार्गावर आपण प्रत्येक दिवशी काही थोडंसं एक पाऊल आपला पुढं जाईल अशा प्रकारचं परमात्म्याने आपल्याला बुद्धी दिली आहे, ज्याची नाश तव
आपल्याला हा मनुष्य जन्म देवाने दिला की ह्या देहाचं वैशिष्ट्य असं आहे की आहार निद्रा भयमैथुनंच सामान्यमेतत् पशुभिर्नराणां ज्ञानं हि तेषां अधिको विशेषः ज्ञानेन हीनः पशुभिः समानः। या ठिकाणी आपल्याला असं हे नर शरीर किंवा मनुष्य शरीर भगवंताने दिलं आणि या शरीरामध्ये आपल्याला अशी बुद्धी दिली की तव साह्य झाला हृदय निवासी। जर आपण केवळ हे शब्दस्पर्शादी विषयांच्या भोगामध्येच आपलं जीवन घातलं असतं तर आपल्याला पुन्हा या ठिकाणी आपल्याकडून घडलेलं जे पातक आहे विषय भोगाच्या द्वारा झालेलं तर त्याचं फल म्हणून आपल्याला नरकादी योनीमध्ये पशु पक्षादी तिर्यक योनीमध्ये किंवा पाषाणादी योनीमध्ये जावं लागलं असतं, परंतु भगवंतानी तसं केलं नाही। तर आपल्याला एक आपल्या अंतःकरणात आपल्याला वाटतं की ह्या वृक्षादी योनीपेक्षा आपली मनुष्य योनी ही श्रेष्ठ आहे आणि या श्रेष्ठ योनीमध्ये आपण केले होते याची जन्मे अवघे विठोबाच्या नामे तुका म्हणे वर्मे जानो नियास तरती। ह्या मनुष्य देहामध्ये आपल्याला असं वाटतं की माझा उद्धार व्हावा, आपल्याला असं वाटतं की ह्या मनुष्य जन्मामध्ये मला असं काही माझ्याकडून घडावं की येण्याची शरीरा येणे सरे किंबहुना एरधारे चिरापडे। आपल्याला किती वेळा जन्मायचं किती वेळा मरायचं ही जन्ममरण परंपरा जर कायमची कुंठित झाली, आपण आपल्या स्वरूपात जर कायमचे गेलो म्हणजे मोक्ष आपल्याला प्राप्त झाला तर आपल्याला हा शेवटचा जन्म आहे आणि असंच व्हावं। आता किती जन्म झाला फेरा गणित नाही, जी दातारा किती जन्म झाले सांगता येत नाही। तर आता आपल्याला हा मनुष्य जन्म जो प्राप्त झाला आहे तर ह्या शरीराने पुन्हा शरीराला यावं लागू नये याची व्यवस्था व्हावी अशी आपल्याला तळमळ अंतःकरणामध्ये जी राहिली ही सुद्धा काय झाले तव साह्य झाला हृदय निवासी। भगवंताने आपल्यावर कृपा केली म्हणून आपल्याला ही सद्बुद्धी झाली। अजून आपल्याला प्राप्त झालं नाही, परमात्म तत्वाचा साक्षात्कार झाला नाही, पण व्हावा असं तर आपल्या मनात वाटायला लागलं। याचा अर्थ ही सद्बुद्धी जी आहे ही काही सामान्य नाही। ही बुद्धीचं वर्णन केलं ज्ञानोबरायांनी की जैशी दीपकलिका धाकोटी बहु तेजाते प्रगटी तैशी सद्बुद्धी थेकोटी म्हणू नये। जर एखाद्या एवढा मोठा आता हा वाडा आहे आणि रात्री अंधारा असला अमावस्येचा आणि दिव्याची पंती एवढी जरी आपण दिवाळीच्या दिवशी लावली तर सगळीकडे लख्ख प्रकाश पडतो, असं त्याचं सामर्थ्य आहे। तसं मनुष्याच्या जीवनात एवढं जरी वाटलं की मला हे शब्दस्पर्श रूपरसगंध ह्या पंचविषयाच्या भोगापेक्षा जर मला ह्या सगळ्या जगताचा जो नियंता परमात्मा आहे, ज्याने हे विश्व उत्पन्न केलं, जो ह्या विश्वाचा सांभाळ करतो, जो ह्या सगळ्या जगाला शेवटी आपल्या पोटात घालतो, असा जो परमात्मा आहे, जो सर्वज्ञ आहे, सर्व शक्तिमान आहे, जो दयाघन आहे आणि तो कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती संपन्न आहे आणि तो शिवाय भक्तावर त्याचा अत्यंत प्रेम आहे, असा जो परमात्मा आहे तो परमात्मा मला प्राप्त व्हावा। नारायण भावाचे तुकोबाराय म्हणतात की नारायण व्हावा हे हाव जया जीवा।
धन्य त्याच्या दैवा पार नाही. फक्त जीवनात ज्याला वाटलं पाहिजे की ह्याच्यामध्ये राम नाही, ह्याच्यामध्ये म्हणजे शब्द स्पर्श रूप रस गंध धन कीर्ती याच्यामध्ये राम नाही, याच्यामध्ये रस वाटत नाही. आणि आम्हाला काय वाटतं, असं जर वाटायला लागलं की आम्हाला केवळ नारायण परमात्माच प्राप्त व्हावा तर त्याच्या भाग्याला जोड नाही, असं तुकोबाराय म्हणतात. तसं आपल्याला मनुष्य जन्म मिळाला आता म्हणजे इथे सुरुवातीचा चरण आहे, आता हेची जेऊ आणि काय सवे घेऊ शिदोरी, आता हेच जेऊ असं तुकाराम महाराज म्हणतात या अभंगाच्या प्रथम चरणात. तर त्याचा अर्थ असा आहे, आता म्हणजे कधी, म्हणजे हे जे मनुष्य शरीर आपल्याला प्राप्त झालं, आता मनुष्य शरीरामध्ये काय होतं की देवाचीच प्राप्ती करून घ्यावी लागते. आणि हा अधिकार फक्त मनुष्य जन्मातच आहे. येची देही घडे देवा भजन आणि हे ज्ञान नाही कोठे. आणि आता जर आपल्याला मनुष्य शरीर प्राप्त झालेलं आहे, आता काय करू, हेच जेवू, आता हेच जेवण आम्ही करू, म्हणजे हेच काम आम्ही करू आता यानंतरचं. आणखी दुसरा एक अर्थ आहे की या ठिकाणी मनुष्य जन्म झाला प्राप्त, पण जर सगळी माणसं आहेत पण त्यांना वाटतं का, आईशी चिंता करी सदा सर्व काळ, रात्रंदिवस हेची तळमळ, तुका म्हणे नाही आपुले बळ, जेणे फळ पावे न निश्चयशी. लोक परमात्म्याला या ठिकाणी माझा उद्धार व्हावा आणि मला मोक्ष मिळावा, माझी जन्म परंपरा मरण परंपरा कायमची खंडित व्हावी, असं किती लोकांना वाटतं की काही झालं तरी येची देही याची डोळा, मी ह्या जीवनमुक्तीचा लाभ करून घेईल, असं लोकांना वाटत नाही. किती जरी मनुष्य परमार्थात जे आहेत त्यांना सुद्धा वाटतं असं नाही. स्वामी महाराजांनी उदाहरण दिलं की एक मनुष्य होता, त्यांनी काही देवाची प्रार्थना केली, देव प्रसन्न झाले आणि त्यांनी सांगितलं की तुला काय मागायचं ते माग. तो म्हणे मला मोक्ष पाहिजे, हा माझा शेवटचा जन्म ठरावा. त्यांनी सांगितलं मी दुसरं काही माग, तू मुलगा माग, धन माग, कीर्ती माग. ते म्हणे मला मोक्षच पाहिजे, मला दुसरं एवढं मोठं फल जगात कोणतंच नाही. मग भगवंतांनी सांगितलं काय हरकत नाही, होईल, परंतु मोक्ष मिळतो, पण मोक्ष मिळाला की तुला हे तत्त्वज्ञान होईल, तू जीवनमुक्त होशील, पण हे जे तुझं शरीर आहे ना ते शरीराला गलित कुष्ठ होईल, सगळ्या अंगातून पू पाझरायला लागेल आणि माश्या घोंगावतील, दुर्गंध सुटेल, कोणी तुझ्या सावलीला सुद्धा बसणार नाही, एवढंच होईल, पण मुक्त मात्र होशील. त्यांनी सांगितलं तसं काय, आता तशी काही फार घाई नाही, नंतर पाहू, शरीर चांगलं राहू द्या. विठ्ठल तेव्हा आपल्याला जे मुमुक्षुत्व आहे, मोक्षाची इच्छा, त्याला मुमुक्षुत्व असं म्हणतात. किंवा मी कोण आहे, मी आत्मा आहे हे जाणण्याची इच्छा, त्याला जिज्ञासा असं म्हणतात. तेव्हा एक गोष्ट, मनुष्य जन्म दुर्मिळ आहे, तो मिळाला तर आता त्यांनी भगवत भजनच करावं. मनुष्य देह मिळाला आणि त्याच्या अंतःकरणात इच्छा झाली की कैहे खंड येईल कर्म, पारुष्यतील धर्माधर्म, कासयाने हे कळेल वर्म, म्हणून श्रम वाटतसे. अशा प्रकारची ज्याला रात्रंदिवस तळमळ लागलेली आहे, अशी एकदा स्थिती झाली तर त्यांनी सुद्धा काय करायचं, आता माझ्याजवळ जर मुमुक्षुत्व निर्माण झाले तर आता मी हे परमार्थच करीन. तिसरा एक आता आहे की जर आपल्या जीवनामध्ये हे जरी आपल्याला वाटलं मनुष्य जन्मही मिळाला, माझा उद्धार व्हावा अशी तळमळही लागली, पण जोपर्यंत संत आपल्या जीवनात येत नाहीत, महापुरुषांचा संश्रय होत नाही. 3 गोष्टी दुर्लभ आहेत, मनुष्यत्व, मुमुक्षुत्व आणि महापुरुष संश्रय. मनुष्यत्व दुर्मिळ आहे ते मिळालं, मुमुक्षुत्व दुर्मिळ आहे तेही झालं, पण जर संत आपल्या जीवनात आले नाही किंवा श्रीगुरू आपल्या जीवनात आले नाही तर त्या ठिकाणी आपल्याला या संसाराच्या महान समुद्रातून तरुण कसं जायचं याची युक्ती आपल्याला कळत नाही, ती युक्ती सांगणारे संत असतात. तेव्हा आपल्या जीवनात आणि संत मिळणं म्हणजे काही सामान्य गोष्ट नाही. या ठिकाणी त्यांनी सांगितलं, रवी असता जाता धरवेल, सूर्यधर चंद्रामृत सुखे सेववेल, रवी असता जाता धरवेल, बाह्य हेळा सागर तरवेल, परी त्या साधूची भेटी न होईल गा, ऐशे कैश्याने भेटती ते साधू, बहु अवघड आहे
संत भेटी. संताची भेट होणं ही अत्यंत दुर्मिळ गोष्ट आहे की अनंत त्यांनी अनंत जन्म कोट्यानुकोटी रोगड्याला इज्जती पाठोवाटी तई होय हरिप्रियाची भेटी तै होय भेटी हरिप्रियांची. भगवंताला आवडणारे संत हे मिळण्यासाठी अनंत जन्माचं पुण्य जेव्हा फलोन्मुख होतं त्याच वेळेला या संतांची भेट होत असते. कोणा पुण्य कोणा गाठी, कोणा पुण्य कोणा गाठी, कोणा पुण्य कोणा गाठी, कोणा पुण्य कोणा गाठी. जाती आई ते आम ते रे, जाती आई ते आम ते रे, हरे हरे राम देव किंवा संत यांची भेटी होण्यासाठी लागणारं पुण्य किती लागतं हे तुम्ही इतके यज्ञ केले, एवढं दान केलं, एवढा जप केला, इतकं एकांगुष्ठी राहून तप केलं म्हणजे संत किंवा देव भेटतील असं नाही. देव भेटण्यासाठी संत भेटण्यासाठी किती पुण्य लागतं, जेवढं लागतं तेवढं लागतं. विठ्ठल म्हणून मनुष्याच्या जीवनामध्ये देव किंवा संत आले तर त्यांच्याकडं फक्त आपली मुक्ती मागावी किंवा त्याच्यापेक्षा जर एखाद्याचं महान भाग्य आणि त्याची महान अशा प्रकारचं भाग्य फलोन्मुख झालं असेल तर तो पुरुष या ठिकाणी भगवंताचं प्रेम मागतो. दुसरं काही मागत नाही. किंवा त्या ठिकाणी तो साधूची संगती या ठिकाणी मागून घेत असतो किंवा साधूच्या संगतीमध्ये केवळ मोक्ष किंवा ज्ञानोत्तर प्रेम लक्षणात्मक भक्तीचं तुम्ही माझ्या हृदयामध्ये संक्रमण करा अशी त्याची मागणी असते. विठ्ठल जगात मानवी एक असं व्यक्तिमत्व आहे की ज्याच्यामध्ये मनुष्यजन्म मिळाला, त्याच्यानंतर संत संगती मिळाली, जिज्ञासा उत्पन्न झाली आणि संतांनी केलेला उपदेशाची त्याला अनुभूती आली की या ठिकाणी तत्वमसी विद्या ब्रह्मानंदी सांग आणि त्याची झाला अंगे तुका. आता जे संतांनी मला उपदेश केला ते उपदेश माझ्या जीवनामध्ये फलीभूत झाला. आता अहम ब्रह्मास्मी, मी असंग निर्विकार ब्रह्म आहे. हे जगत स्वप्नाप्रमाणे मिथ्या आहे आणि खरं जर पाहिलं तर तत्वतः सर्वम खल्विदम ब्रह्म, हे सर्व ब्रह्मच आहे. अवघे ब्रह्मरूप रीता नाही ठाव, अशा प्रकारचा बोध झाला. आता संत म्हणतात झालं का तुझं कार्य. असे काही जीव आहेत की ते जीवनमुक्त झाले तरीसुद्धा ते पुन्हा भगवंताकडं संतांकडं मागतात. ते म्हणतात आता झालं कार्य तुमचं, आता काय चौथी याच्या ठाई काही करणे नाही, मनोनी म्हणिपे पाय म्हणून भक्त तो पायही ज्ञानिया एकू. अशा प्रकारची स्थिती ह्या चौथी स्थिती आहे. हे जे भक्त आहेत ना, आर्त दुःख निवृत्त करण्यासाठी, अर्थार्थी आपल्याला धन किंवा इच्छा पूर्ण व्हाव्या म्हणून किंवा आपल्याला मोक्ष प्राप्त व्हावा म्हणून असे 3 भक्त आहेत, आर्थ, जिज्ञासू आणि अर्थार्थी. पण चौथा भक्त जो आहे तो ज्ञानी भक्त आहे आणि तो ज्ञानी तो आत्मा माझा हा भगवंताला आवडतो. तो जो ज्ञानी भक्त आहे तो काय म्हणतो की मीची होऊनी पांडवा करीती माझी सेवा, शिवो भूत्वा शिवम यजेत. परमात्मा रूपाला जरी प्राप्त झालो तरी जोपर्यंत आमचं शरीर आहे तोपर्यंत माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेन गुढी.
पांडुरंगी मन रंगले, गोविंदाचे गुणी वेधले. हे भगवंता, मला मोक्ष तुमचा देवा, तुम्ही दुर्लभ तो ठेवा. मनी भक्तीची आवडी, हेवा व्हावी ऐशी जोडी. आम्हाला जन्मांतरे मज ऐशी देई देवा, मला अनेक जन्मांतर घडू द्या, पण जेणे चरण सेवा घडे तुझी. तुझी जर चरण सेवा घडत असेल तर गुण गायीन आवडी, हेच माझी सर्व जोडी. नलगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा. तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हाशी. कशासाठी? तर हेच दान देगा देवा, तुझा विसरण व्हावा. मला तुझा कधीच विसर होता कामा नये. माझं रात्रंदिवस, रात्र न कळे दिवस न कळे, अंगी खेळे दैवत हे. हे परमात्मन, माझ्या हृदयामधून तू कधीच जाऊ नकोस. मला रात्रंदिवस तुझा नामाचा आनंद, तुझ्या कथेचा आनंद, तुझ्या संकीर्तनाचा आनंद माझ्याद्वारा घेतला जावा. म्हणून आता जरी मी मुक्त झालो तरी आता, म्हणजे हा आता शब्द जो आहे याचा शास्त्राप्रमाणे आनंतर्यवाचक अर्थ आहे. म्हणजे काही गोष्टी घडून गेल्या, आता यापुढं काय, यापुढं त्याला म्हणतात आता. आता शब्दाचा अर्थ आहे आनंतर्य, म्हणजे नंतर. मग आता ह्या आता शब्दाचं आपण चिंतन केलं. मनुष्य जन्म प्राप्त झाल्यानंतर काय करायचं? ते परमात्मचिंतनच करायचं. दुसरी गोष्ट, संतांची जिज्ञासा निर्माण झाली तर त्या जिज्ञासेची पूर्तता करण्यासाठी भगवंताचं भजनच करायचं. तिसरी गोष्ट आहे, महापुरुष जीवनात आले तर त्यांच्याजवळ सुद्धा काय करायचं? संतांचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, तेची माझे हित करीती सकळ. जेणे हा गोपाळ कृपता करी, भागलिया मज वाहतील कडीये, त्यांच्याने जोडे सर्व सुख. ते काय करायचं? त्यांचं उष्ट खायचं, त्यांची उष्टावळी पण खायची. आणि उष्टावळी म्हणजे त्यांचे दोन शब्द ओठ जेव्हा एकत्र येऊन आपल्याशी बोलतात, म्हणजे आपल्याला उपदेश देतात, ते त्यांचं खरं उच्चिष्ट आहे. दोन शब्द, दोन ओठाचा स्पर्श झाला की त्याचे जे शब्द आहेत उपदेशाचे, ते त्याला उच्चिष्ट म्हणतात. आणि त्याला शेष असं म्हणतात. ते शेष मी सेवन करील, म्हणजे त्यांच्या आज्ञेचं पालन करील. ते सांगतील तिथं मी माझा जीव ओवाळून टाकण्या इतकं समर्पण त्यांना करील. याला म्हणतात आता. आणि यानंतर जर संतांनी उपदेश केला आणि त्यांच्या उपदेशाप्रमाणे आपल्या बुद्धीचा निश्चय झाला, बुद्धी निश्चय आत्मज्ञान, ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण, तत्परायण अहर्निशी. रात्रंदिवस त्या संतांनी सांगितलेला जो उपदेश आहे त्याच्यामध्ये सारखं मी जे स्थूल शरीर मी नाही, सूक्ष्म शरीर मी नाही, कारण शरीर मी नाही, मी या तीन शरीराच्या अतीत असणारा ब्रह्मरूप प्रत्येक आत्मा मी आहे. तो असंग आहे, निर्विकार आहे, त्याला जन्म नाही, मरण नाही, सुख नाही, दुःख नाही, येणं नाही, जाणं नाही, अशा प्रकारचा तो नित्य निरंतर अखंड सच्चिदानंद रूप आहे. अशा प्रकारचा बोध एकदा मनुष्याला झाला की आता त्याचा काय झाला? प्रवास संपला. त्यांनी सांगितलं, जे परते काय जे परते काही निंबजने जेथ नाही, मनोनी म्हणिपे पाही परमसिद्धी. ते जीवनामध्ये कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, आता काम नाही झालो पाही रिकामा, फावल्या त्या करू चेष्टा, निश्चळ द्रष्टा बैसोनी. आता जीवनामध्ये जे करायचं होतं ते मी सर्व केलेलं आहे, आता काही शिल्लक राहिलं नाही. त्याला म्हणतात परमासिद्धी, त्याला म्हणतात मोक्ष, त्याला म्हणतात जीवनमुक्ती. ही स्थिती प्राप्त झाली. पण काही महात्मे असे आहेत की ते मुक्त झाल्यानंतरही त्यांना वाटतं की या ठिकाणी ते नाथ महाराज भागवतामध्ये म्हणतात की ज्या भक्तीच्या बळावर, ज्या भक्तिप्रेमाच्या बलावर मला ही मुक्ती प्राप्त झाली आणि ती मुक्ती प्राप्त झाली आणि मग मी भक्ती करायचं सोडून दिलं, असं जर म्हणेन तर ते म्हणतात ऐशी मातृहंती काय मुक्ती न लगे मज. मला मुक्ती नको असं म्हणणारे असेल तर ती मातृहंती मुक्ती न लगे मज. मला नको. ज्या आईनं आपल्याला उदरात वाढवलं, लहानाचं मोठं केलं आणि त्या आईचा घात करणं, तसं ज्या भक्तीच्या उदरी जन्मले ज्ञान, ज्या भक्ती
भक्तीच्या प्रांतामधून मला हे ज्ञान झालेलं आहे आणि ज्ञान झाल्यावर भगवंताचं प्रेम सोडून द्यायचं असं माझ्याच्याने कधी होणार नाही. मग आता पुढं काय, आता हे झालं ना, तर आता तू काय कर, जन्मोजन्मी द्यावी तुमची चरणसेवा. यात आम्हाला किती जन्म येऊ द्या, आम्हाला गर्भवासात येण्याचं चिंता नाही, आम्ही ते सहन करू. कारण आम्हाला एक युक्ती माहीत झाली, गर्भवासी दुःख नाही येता गर्भवासाचं दुःख कधी आहे, ज्यांच्या हृदयात नाम नाही त्यांना आहे. पण आम्ही ज्या वेळेला आईच्या उदरात गर्भ असतो ना, खरं तर असं आहे, आपल्या वेदामध्ये एक गर्भोपनिषद नावाचं उपनिषद आहे. त्याच्यामध्ये जे काही सांगितलेलं आहे त्याचाच तुकाराम महाराजांनी अनुवाद आपल्या तुकोपनिषदामध्ये केलेला आहे. आणि त्यामध्ये ते म्हणतात की जेव्हा जीव हा आईच्या उदरात असतो तर त्यावेळेला अभुग्न अभिमुखे शेते गर्भो गर्भाशये यथा. आपला खाली मान केलेले आहे, दोन्ही गुडघे जवळ घेतलेले आहेत आणि दोन्ही हात जोडून तो गर्भ अशी प्रार्थना करीत असतो की एक वेळ करी या दुःखा वेगळे दुरितांचे जाळे उगवणी. आठवीन पाय हा माझा नवस रात्रीही दिवस पांडुरंगा. बहु दूरवरी भोगविले भोगा आता पांडुरंगा सोडवावे. तुका म्हणे काया करीन कुरवंडी ओवाळून सांडी मस्तक हे. आम्ही देवा आम्हाला रात्रंदिवस तो म्हणत असतो ह्या गर्भवासाच्या दुःखातून मला सोडव, आणि मी जर आता आईच्या उदरातून बाहेर आलो तर मी मरेपर्यंत अखंड तुझं चिंतन करील आणि ही कायमची गर्भवासातून मुक्ती प्राप्त करून घेईल अशी प्रार्थना करीत असतो. परंतु ही अज्ञानी जीवाचं ही स्थिती आहे, तो कृतज्ञ आहे. एकदा उदरातून बाहेर आला, आतमध्ये सोहम सोहमचा जप करत असतो आणि बाहेर आला की कोहम म्हणायला लागतो, मी कोण आहे. अगोदर मी परमात्मा आहे ते चिंतन करील म्हणतो आणि बाहेर आला का मी कोण आहे असं म्हणतो. आणि मग नंतर काय आईवडीलही शिकवतात आणि त्याला संस्कारही लागतात. एकदा जसा मोठा व्हायला लागला तेव्हा तो सोहमही म्हणत नाही, कोहमही म्हणत नाही, देवोहम मी दे आहे असं म्हणतो. विठ्ठल विठ्ठल तेव्हा जगद्गुरु तुकोबाराय ह्या अभंगामध्ये सांगतात आता म्हणजे कुठं, या ठिकाणी मनुष्य जन्म प्राप्त झाल्यापासून तर ब्रह्मज्ञान झालं तरीसुद्धा आम्ही म्हणणारच यानंतर काय पाहिजे, यानंतर काय पाहिजे. सुरुवातीला मनुष्य जन्म आला तेव्हा काय केली, भक्ती. जिज्ञासा उत्पन्न झाली तिच्या पूर्ततेसाठी भक्ती. मोक्षासाठी काय केली, भक्ती. मग आता हे झाल्यावर आता झालं की नाही तुमचं, ते म्हणतात नाही, जन्मोजन्मी आम्हाला अनेक जन्म प्राप्त झाले तर भगवंताची भक्ती कधी सुटता कामा नये. म्हणून आता हा शब्द मुक्ती प्राप्त झाल्यानंतरही आम्ही आणि काय करू, हेच जेवू. तुकोबाराय सांगतात हेच आम्ही जेवण करू. म्हणजे ह्या सगळ्यामध्ये आम्ही जे जेवण केले म्हणजे भगवत भक्तिरूपी भक्ती प्रेमाचं जे आम्ही आस्वादन केलेलं आहे तेच आस्वादन करत राहू. या ठिकाणी मला मातृहंती असणारी जी मुक्ती आहे त्या मुक्तीची मला चाड नाही. पांग नाही काही मुक्ती पांग नाही विष्णूची या दासा गर्भवास कैचा नेन तिथे. भगवंताचे जे दास आहेत
त्यांना ह्या मुक्तीचा पंगिस्तपणा किंवा पारतंत्र्य त्यांच्या ठिकाणी नाही. त्यांना गर्भवासाचं दुःख काय हे कळतच नाही. कारण हृदयामध्ये हरीचं नाम असल्यावर गर्भवासाचं दुःख मुळात होतच नाही. मग असे गर्भवास आम्हाला किती झाले तरी त्या भक्ताला त्याच्याबद्दल काही वाटत नाही. म्हणून या ठिकाणी तुकोबाराय सांगतात की हे आम्हाला आता हेच जीव, ही जी भक्तिप्रेम आहे, ज्या भक्तिप्रेमाचं आम्ही आस्वादन केलेलं आहे, त्याचं प्राशन केलेलं आहे, त्याचं सेवन केलेलं आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, अशा प्रकारचं असणारं जे नामामृत आहे, त्या नामामृताचं पान आम्ही केलेलं आहे. आता यानंतरही मुक्ती झाल्यानंतरही हेच जीव आम्ही ह्या नामामृताचंच पान करू, ह्या भक्तिप्रेमामृताचंच पान करू असं सांगतात. आणि हे चकाराने सांगतात. समजा तुम्हाला दुसरी काही विषय भोगही घ्या आणि पुन्हा भगवंताचा प्रेमाचाही भोग घ्या असं नाही. आम्हाला निरस प्रेम पाहिजे आणि निरस अशा प्रकारच्या जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखासाठी आमचं भगवंतावर अत्यधिक प्रेम पाहिजे आणि हेच पाहिजे आणि हेच जेवण आम्ही करणार. म्हणून म्हणतात की आता हेची जीव. याचा अर्थ मनुष्याला ही जे भक्तीचा सिद्धांत आहे, भक्ती हे कठीण सुळावरील पोळी, विरळे तो बळी निवडे तो बळी विरळा शूर. ही भक्ती ही जी आहे आपण म्हणतो सोपी आहे, परंतु सोपी नाही. भक्ती ही सुळावरची पोळी आहे असंही तुकाराम महाराज सांगतात. ज्याला खऱ्या भक्तिप्रेमाचा आनंद भोगायचा त्याला विषयासक्ती किंवा विषयाविषयी आसक्ती आज चालत नाही. जर कोणी म्हणेल की आम्ही भक्तीही करू आणि विषय भोगू तर हे दोन्ही एका ठिकाणी कधी राहत नाही. म्हणून या ठिकाणी हेच म्हणजे काही जरी झालं तरी आम्हाला काय पाहिजे, या ठिकाणी भक्तीच पाहिजे अशी मागणी आहे. त्या रामायणामध्ये गंधमादन नावाचा जो वानर आहे तो कुंभकर्णाने मला वाटतं पकडला आणि त्याला पकडल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुला आता मी जिवंत सोडणार नाही, तुला मी चिरडून मारणार मुठीमध्ये. जर तुला जीवदान पाहिजे असेल तर तू काय म्हण, तू रामाचा म्हणतो ना, तर तू म्हण मी रावणाचा आहे. रावणाचा म्हटला की तुला जिवंत सोडून देतो. त्यांनी सांगितलं तू मला मार किंवा सोड, पण मी रामाचाच आहे. तशा प्रकारचं भगवंतावर ज्याचा अनन्य प्रेम आहे, अनन्य प्रेम याचा अर्थ अन्य आश्रयाणाम त्यागा इथे अनन्यता. मला कोणताच आश्रय नाही, माझा आश्रय कोण आहे, एक निधानीचा एक पांडुरंग. बरं तिकडे जाण्यासाठी मी माझ्या बळावर साधना करील का, तर माझा आश्रयही पांडुरंग आहे आणि विषयही पांडुरंग आहे. विठ्ठल हा जो परमात्मा आहे त्या परमात्म्याला माझी सगळी चिंता आहे. तो जर मी कुठे वाकड्या मार्गाने जात असेल तरी तो परमात्मा माझं संरक्षण करणार आहे. म्हणून आता काही झालं तरीसुद्धा जरी हे आकाशवर पडो पाहे, ब्रह्मगोळ भंगा जाये, वडवानळ त्रिभुवन खाये, परी मी तुझाची अंकी लागा विठोबा, न करी अनिकांचा पांगिला.
जगद्गुरु तुकोबारायांचा निश्चय आहे, काय घडेल ते घडोया, शेवटी काय व्हायचं ते होऊ दे. लाभ कधी लाभ होईल, नाहीतर नुकसान होईल, हानी होईल. लाभ आणि त्रुटी देव जाणे, ते देवाला माहीत. माझं काम काय आहे, मी हेच जेवण करणार, हेच भक्तिप्रेमाचं जेवण करणार. मग तुम्हाला जेवणच करायचं भक्तीचं, तर भक्ती 2 प्रकारची आहे. त्याच्यामध्ये कोणती चालेल का? तुम्ही हेची म्हणता, याने तुम्हाला कोणती भक्ती पाहिजे? तुकोबाराय म्हणतात, एक आहे वैधी भक्ती आणि एक आहे अनुरागात्मिका भक्ती. वैधी भक्ती म्हणजे एकच ठरलं, विधीप्रमाणे करायचं. माझा दररोज 16 माळाचा जपाचा नियम आहे. मग ते यंत्रासारखं रामकृष्ण हरी म्हणायचं. मन दुसरीकडे कुठंतरी गेलेला असतं आणि या ठिकाणी अंतःकरणात प्रेम कुठं असतं? विषयाच्या ठिकाणी. चिंतन मनातमध्ये विषयाचं चालू असतं आणि मुखाने मात्र तोंडामध्ये रामनाम असतं. परंतु तो मनुष्य त्याच्याशिवाय पाणी ग्रहण करत नाही, अन्न ग्रहण करत नाही, तो जप झाल्याशिवाय तो झोपतसुद्धा नाही. परंतु मग त्याची भक्ती नाही का? ही भक्ती आहे, पण हिला वैधी भक्ती म्हणतात. शास्त्राने सांगितलेल्या विधीप्रमाणे करतो, पण त्याच्यामध्ये प्रेम असेल असं नाही. एकतर आमचं तर ते प्रेमही नाही आणि विधीही नाही, पण त्याचा विधी तरी असतो, पण त्या विधीमध्ये प्रेम नसतं. तर असा जी भक्ती आहे ती वैधी भक्ती. तुकाराम महाराज म्हणतात, अशी भक्ती मला नको, मला हेच पाहिजे. चकारातून याचा अर्थ असा आहे की याच्या व्यतिरिक्त मला कोणतं नको, आणि हेच पाहिजेच असं सांगतात. हे चकारात्मक. तर मला जी भक्ती पाहिजे ती प्रेम लक्षणात्मिका भक्ती पाहिजे. त्याच्यामध्ये अंतःकरण प्रेमाने ओसंडून गेलेलं आहे. भगवंताचं नुसतं गुण ऐकलं कोणाकडून, नाम भगवंताचं ऐकलं, त्याच्या लीला ऐकल्या, त्या भगवंताचं नुसतं स्मरण झालं, किंवा आपल्या मनचक्षुपुढं तो नुसता तरळला तरीसुद्धा देव भान राहत नाही. अशा प्रकारची जी स्थिती आहे. आणि ते प्रेम देवाचं केलं जातं, ते देवासाठी केलं जातं. प्रेम लोक म्हणतात, कितीतरी लोक म्हणतात आमचं त्यांच्यावर प्रेम आहे, पण त्यांचं आमच्यावर नाही. याचा अर्थच काय झाला का प्रेमाचा हा व्यापार झाला. ज्याच्यामध्ये देणं आणि घेणं असतं त्याला प्रेम म्हणत नाही, त्याला मोह म्हणतात. त्याला जीवदशेमध्ये केलेला हा व्यवहार आहे, त्याला व्यवहार असं म्हणतात. ज्याच्यामध्ये केवळ दुसऱ्यावर प्रेम करायचं, त्याच्याकडून प्रेमाची तर काय कशाचीच अपेक्षा करायची नाही, त्याला म्हणतात प्रेम. प्रेमाचं वर्णन केलं की या ठिकाणी आपलं जे प्रेमास्पद आहे, ज्याच्यावर प्रेम करायचं ती व्यक्ती किंवा जो पदार्थ आहे त्याच्या कल्याणासाठी, त्याच्या आनंदासाठी आपल्या जीवनातले सर्व व्यवहार केवळ त्याच्या आनंदासाठी करायचे, स्वतःसाठी करायचे नाही. असं जर असेल तर त्या सात्व अस्मिन परम प्रेमरूपा, ही जी भक्ती आहे ती सर्वात जास्त परम अत्युच्च कोटीची श्रेष्ठ असं प्रेम म्हणजे ती भक्ती आहे. आणि त्या भक्तीमध्ये आपल्या स्वतःच्या कल्याणाचा सुद्धा विचार केला जात नाही. आपल्याला काय आनंद मिळाला, जर आपण त्याचा आनंद मिळवत असो, दुसऱ्या भगवंताची भक्ती, गुरुभक्ती किंवा आपल्या प्रेमासद व्यक्तीच्या ठिकाणी जर आपण त्यांच्याकडून काही अपेक्षा करत असू तर त्या ठिकाणी ते प्रेम असू शकत नाही. तसंच प्रेमाचं जर कोणी प्रकटन करत असेल की माझं यांच्यावर अतिशय प्रेम आहे, ते प्रेमच प्रेम असतं अगोदर, पण जेव्हा ते बोलण्यात येतं, त्यांनी सांगितलं एखाद्या खिडकीच्या जवळ दिवा ठेवला, खिडकी बंद आहे तोपर्यंत दिवा तेवत राहतो, परंतु ज्या वेळेला खिडकी उघडली तर वाऱ्याची झोत
ठोक आल्याबरोबर त्या ठिकाणी तो दिवा विझून जातो. तसा हा प्रेमरूपी दीप आहे आणि त्यांनी एकदा वाचेची खिडकी उघडली का ते प्रेम गेलंच. विठ्ठल विठ्ठल भगवान परमात्म्याने आपल्याला माहीत आहे किती आनंद दिला गोकुळच्या लोकांना. नुसत्या ते सुख सवंगडिया दिले, पण कोणा सवंगड्यांना तर दिलं, नंदबाबाला दिलं, यशोदेला दिलं, सगळ्या गवळ्यांच्या मुलांना दिलं, गवळणींना दिलं. अशा प्रकारचा आनंद. रात्रंदिवस त्यांना कृष्ण सोडून दुसरं कोणी सुचत नव्हतं. त्या गवळणीसुद्धा जर भगवान दिसला नाही तर त्यांना एक क्षण युगासारखा जात होता. भगवंताची मुरली ऐकली वृंदावनामध्ये, वृंदावनी वेणू कवनाचा माये वाजे. या अशा एकदा झाल्यानंतर जर त्या आपल्या कामात असल्या, सगळी कामं धामं सगळी सोडून दिली, घरात पाणी भरलेलं आहे रांजणामध्ये, तरी आपल्याला भगवंताची भेट घ्यायची, तर भरीला उलंडून रीता करी खट, मिस पानियाचे गोविंदाची चट, चाले झडझडा उसंटुनी वाट, पाहे पाळतोनी उभा तोची निटव, चाळा लावी याला गोप गोपी नाचे. अशा प्रकारची त्यांची स्थिती होती. त्यांना जर कृष्णाकडे जायचं झालं तर त्यांना आपल्या कडेवर मूल आहे हे सुद्धा ध्यानात राहत नव्हतं. त्या ठिकाणी ते मूल घेतलं आणि शिंक्यावर ठेवलं ह्याच्यामध्ये, आणि तिथल्या घडा घेतला आणि आपल्या काखेत घातला. अशा प्रकारची त्यांची स्थिती होती. पायाचे अलंकार हातात घालत होते आणि मस्तकाचे अलंकार गुडघ्याला बांधत होते. इतकं त्यांना रात्रंदिवस त्या परमात्म्याचा त्यांना छंद लागला होता. आणि ज्याच्यामध्ये स्वतःच्या सुखाची इच्छा केली जाते ते प्रेम होऊ शकत नाही. प्रेम म्हणजे आपल्या परमप्रेमाचं जे स्थान आहे, व्यक्ती आहे, पदार्थ आहे, इष्टदैवत आहे, त्याला आनंद होईल अशा प्रकारचा जो व्यवहार आहे तो व्यवहार प्रेमाचा व्यवहार आहे. आपलं वर्णन हे चाललं आहे की या ठिकाणी आम्ही हेच जेवणार, म्हणजे भक्तिप्रेमाचंच जेवण करणार. आणि ते कधी याचा अर्थ कधी म्हणजे कधीही त्या ठिकाणी आम्ही भक्तिप्रेमाला कधीच सोडणार नाही असा त्याचा अर्थ आहे. आता त्या गवळणींना रात्र दिवस नकळे दिवस की राती अखंड लागली शे ज्योती. त्यांना जागृती, स्वप्न, सुषुप्ती यामध्ये केवळ परमात्म्याचं चिंतन करणाऱ्या त्या गोपी आहेत. आणि भगवंताला सोडून एक क्षण त्यांना युगासारखा वाटतं. त्रुटी युगा येते असं त्याचं वर्णन केलं आहे गोपीगीतामध्ये. आणि ज्या वेळेला उद्धव आपले भगवान निघून गेले कुठं, गोकुळामधून भगवान परमात्मा कुठे गेले, वृंदावनातून मथुरेला गेले. मथुरेला गेल्यानंतर भगवान परमात्मा परत आले नाही.
परमात्मा परत आले नाही. आता एक क्षण देखील त्यांनी सांगितले होते. त्या म्हणत होत्या जर भगवंताला पाहायला लागलो तर आम्ही म्हणतो का तो ब्रह्मदेव अतिशय अज्ञानी आणि बुद्धू आहे. का? त्यांनी माणसाला पापण्या कशाला दिल्या? कारण जोपर्यंत पापण्या खाली लावतात तोपर्यंत आम्हाला कृष्ण परमात्म्याला पाहता येत नाही. इतकं त्यांचं त्या कृष्ण परमात्म्यावर मन जडलेलं होतं, प्रेम जडलेलं होतं. आणि जेव्हा भगवान ह्याला मथुरेला गेले तेव्हा भगवान पुन्हा आलेच नाही. त्यानंतर भगवान त्यांचा गोपीकडे जे आहेत तर त्यांना रात्रंदिवस त्यांच्या नेत्रातून अश्रू, त्या गायींच्या नेत्रातून सुद्धा अश्रू. नंद बाबा आणि यशोदा मैयाची तर काय स्थिती झाली. जीवना वेगळी मासोळी आणि तैसा तुका तळमळी. त्यांनी केस विंचरण्याचं, स्नान करण्याचं त्या गोपींनी सगळं सोडून दिलं या ठिकाणी. आणि अशी स्थिती जेव्हा कळली भगवंताला की हे गोप आपल्यासाठी एवढे तळमळत आहे, तर त्यांनी सांगितलं कोण उद्धवाला तू निरोप घेऊन जा आणि त्यांना सांग, त्यांना काही उपदेश कर की या ठिकाणी हे संयोग वियोग माणसाचे ठरलेले असतात. त्यामुळं तुम्ही काळजी करू नका. मी जरी देहाने या ठिकाणी असलो तर आत्मरूपाने मी तुमच्याच ठिकाणी आहे. ते आत्मज्ञान तुम्ही प्राप्त करून घ्या आणि उद्धवा तू हा उपदेश त्यांना सांग. म्हणून तो उद्धव आला आणि त्यांनी पाहिलं. जेव्हा उद्धव ज्या वेळेला आला त्यांनी पाहिलं की या ठिकाणी त्या गोपींची स्थिती पाहिली. तर त्या गोपींच्या स्थितीमध्ये त्याला असं दिसलं की सगळ्यांनी त्यांचे सगळे केस धुळीनं माखलेले आहेत. डोळ्यातून सारख्या अश्रूंच्या धारा चाललेल्या आहेत. नंदबाबा यशोदा रोड झालेले आहेत. आणि मग त्यांनी सांगितलं की मी कृष्ण परमात्म्याचा निरोप घेऊन तुम्हाला आलेलो आहे. त्यांना तुम्हाला जशी त्याची आठवण होते तशी त्यालाही फार आठवण होते आणि त्याला भेटण्याची इच्छा आहे. पण योग येईल तेव्हा परमात्मा म्हणे की मी एकदा भेटेल, असा त्यांचा निरोप आहे. आणि खरं सांगू का, तो लागला सांगायला मी तुम्हाला थोडा वेदांत शिकवतो. याच्यामध्ये हे शरीर जे आहे, हे जगत जे आहे ते सगळं मिथ्या आहे. या ठिकाणी सत्य फक्त ब्रह्मतत्व आहे आणि ते ब्रह्मतत्व ईश्वराचं आणि तुमचं एकच आहे. आणि ह्या ज्ञानाने तुम्हाला खरंच समाधान प्राप्त होणार आहे असं तो त्यांना शिकवणार होता. परंतु त्यांनी संध्याकाळचा आला तेव्हा ही स्थिती पाहिली. दुसऱ्या दिवशी आल्यानंतर त्या गोपी त्याला भेटायला आले, गोपाळ भेटायला आले. तर त्यांनी सांगितलं की त्याला वाटलं आता हे मला विचारतील कृष्णाचं काही. मग तो सांगायला लागला कृष्ण परमात्मा तुमची आठवण करतो. ते म्हणे अजिबात आम्हाला सांगू नको, तो अत्यंत कृतज्ञ आहे. असा आहे की जसा भ्रमर आहे तो त्या पुष्पाचा मकरंद शोषून घेतो, पुन्हा त्या फुलाकडे पाहत नाही, तसं त्यांनी आम्हाला काही काळ या ठिकाणी आमचा एक प्रकारचा शोषण केलेलं आहे. तेव्हा तो अतिशय कृतज्ञ आहे. त्याचं नावसुद्धा आमच्याजवळ घेऊ नको असं सांगितलं. आणि त्या गवळणी दुसऱ्या दिवशी सगळ्यांनी आपले केस विंचरले, स्नान केले, सगळे अंगावर अनेक प्रकारचे अलंकार धारण केले. आम्ही इकडं आनंदात आहे. यशोदा बाबा नंदमायासुद्धा म्हटले की आम्ही खूप आनंदात आहे. आमचा कन्हैया फक्त सुखी असावा, जिथं असेल तेथे सुखी असावा. आम्हाला त्याच्याबद्दल तो आलाच पाहिजे असा सुद्धा आग्रह नाही. याचं कारण काय आहे हे आता हे आपल्याला महत्त्वाचं सांगायचं आहे. त्यांना असं वाटलं जर भगवंताला कळेल की भगवंताच्या विरहाग्नीनं आमचा या ठिकाणी रात्रंदिवस आम्ही होरपळत आहोत तर भगवंताला आणखीन वाईट वाटेल. त्यापेक्षा तो आम्हाला कृतज्ञ म्हणला तरी चालेल, पण तो त्याच्या जागेवर सुखी असावा. याला म्हणतात प्रेम. विठ्ठल म्हणून जगद्गुरु तुकोबाराय, या तुकोबाराय का बोलतात हे, जे जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर. तुकाराम महाराजांनी सांगितलं की आम्हा जन्म घेणे योगायोगी ही जशी गोष्ट आहे ती गोष्ट देवाशी अवतार भक्ताशी संसार दोचा विचार एकपणे. या ठिकाणी भगवान परमात्मा आणि संत तुकोबाराय हे बरोबरच अवतार घेत असतात. तर त्यामुळं तुकोबारायांनी सर्व जीवन अनुभवलेलं आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात की देवा आता आम्ही
हेच जेवण करणार. हेच जेवण करणार म्हणजे जेवण म्हणजे कोणता? काल्याचा प्रसाद आहे की नाही. या ठिकाणी पुढं त्याने लिहिलं, आता ह्याची जेव आणि सवे घेऊ शिदोरी. शिदोरी कशाची? काल्याची. काल्याची याचा अर्थ काय आहे? याच्यातून एक गोष्ट आहे खूप मोठं. तुकोबारायांचा एक एक अभंग म्हणजे वेदाच्या मंत्राचं अनुभूतीपूर्वक आपल्या हृदयामध्ये संक्रमण करणारा एक एक विचार किंवा एक एक भावना किंवा एक एक कृती आहे. विठ्ठल आपण बघा, हे ज्या वेळेला आपण काला करतो, काल्यामध्ये काय आहे? दही आणि लाह्या. हे दहीसुद्धा श्वेतवर्णाचं आहे आणि लाह्यासुद्धा काय आहेत? श्वेतवर्णाचे आहेत, पांढरे आहेत आणि त्यांचा काला आपण करत असतो. म्हणजे याचा अर्थ आपली जी दोन अंतकरणे, आत्मा तर एकच आहे सगळ्यांचा, परंतु एक असून काही उपयोग नाही. तो आत्मा एक आहे हे कळलं पाहिजे मनुष्याला. तर त्या ठिकाणी म्हणजे ते एक हे कळण्यासाठी आपली मनं एक झाली पाहिजेत. म्हणजे सगळ्या मनांचा एक विषय येतो, सकळांचा हरी, आणि त्याच्या आवडीने आवडी इतरी. अंधबधी रहे प्रेत काचारी, त्यांची कीर्ती गायली पुराणांतरी हो. अशा प्रकारचा आपल्याला आपल्या जीवनामध्ये आपल्याला ऐक्याचा अनुभव आला पाहिजे. आपली मन एक झाली पाहिजे आणि मन जरी एक झाली का मग आपल्या जीवनामध्ये काल आहे. बाहेरून तुमच्या शरीराचे किती भेद असू द्या, पण त्याच्यामध्ये असणारा आत्मा एक आहे हे तुमच्या मनाला कळलं का तुमची मनंसुद्धा काय झाली? एकच झाली. विठ्ठल म्हणून याचा अर्थ असा आहे काय, एक हिंदीमध्ये हे आहे की साधूला साधू भेटला, ज्ञानी को ज्ञानी मिले तो भये आनंद की लूट. आपलं जसं अंतकरण आहे ना, समान शिले व्यसनेषु सख्यम. आपला स्वभावासारखे दुसरे लोक स्वभाव असले की आपल्याला आनंद वाटतो आणि विरुद्ध असले की आपल्या लगेच त्या ठिकाणी आपण नाक मुरडतो. म्हणून या ठिकाणी माणसाने आपलं जीवन जर या ठिकाणी समाधानी कायम टेकायचं असेल तर विषम लोकांच्यामध्ये किंवा जे आपल्या विचाराच्या विरुद्ध आहेत, आपल्या भावनेच्या विरुद्ध कृती आहे त्यांची, म्हणजे जे सत्कृत्य करत नाही, ज्यांच्या ठिकाणी सद्भावना नाही आणि सद्विचार नाही, तर त्यांच्या गावा नका जाऊ, त्यांचे तोंड नका पाहू. ह्या लोकांच्या सहवासात राहू नये. मग राहू कोणाचे? तर आपल्यासारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. जे आपलं ज्यांच्याजवळ भगवंताचं प्रेम आहे, ज्यांच्याजवळ सदाचार आहे, सद्विचार आहे, सद्भावना आहे, अशा लोकांच्या संगतीत अशी जर लोकांची संघटना झाली तर संघे शक्ती कलयुगे. ह्या कलियुगामध्ये सगळ्यांच्या एकत्रीकरणामध्ये खूप मोठी शक्ती. एक एक काठी मोडून टाकता येते, सगळ्या काठ्या एकत्र केल्या तर कोणी मोडू शकत नाही. तसं सज्जनांचं संघटन झालं तर दुर्जन किती जरी आले एकत्र तरी ते आपल्याला मोडू शकत नाही, आपला नाश करू शकत नाही. पण मनुष्याने ही गोष्ट जर कायम ठेवली, आपल्याला बाहेरून ही विषमता वाटते, परंतु ही विषमता नाही, ही खरी साम्यता आहे. विठ्ठल म्हणून या ठिकाणी ह्या दही भाताचा जो काला आहे त्या काल्याच्या रूपाने एकत्रीकरण आहे. हे एक प्रकारचं मनोमिलन आहे आणि त्याचंच नाव काला आहे. तेव्हा या ठिकाणी तुकोबाराय सांगतात की आता आम्ही हेच जेवण करू. हेच जेवण करू म्हणजे कोणतं? हे जे भगवत प्रेमाचं रक्षण आम्ही आमच्या जीवनात केलं, प्रेमपूर्विका भक्ती केली. आता भक्तीचं फल ज्ञान झाल्यानंतरही ज्ञानोत्तरही आम्ही भक्तीच करणार आणि या ठिकाणी आम्हाला दुसरं काहीही अपेक्षा नाही. आणि मात्र एवढं आमचं म्हणणं आहे का देवाने आम्हाला ते भक्तिप्रेमच द्यावं. आता तुम्ही देवाकडे का मागता? अहो देवाकडे मागावं नाही तर कुठं मागणार? की त्या प्रेम जर बाजारात किलोवर मिळत असतं तर आम्ही विकत घेतलं असतं. पण संत सांगतात प्रेम देवाचे हे देणे, देह भावदाय देणे, न धरावी मने शुद्धी देश काळाची. या ठिकाणी
प्रेम हे देऊ शकतो. परमात्म्याने सांगून ठेवलं, तया माझ्या सायुज्याची चाड, तरी तेची पुरवी कोड, सेवा म्हणती तरी आड, प्रेमस्वे. त्या भगवंत म्हणतात की त्या भक्ताला प्रेमसुद्धा देणारा मीच आहे. मग देवा तू काय कर, ते प्रेम तू आम्हाला दे, कारण तू दिलं तरच आम्हाला हे प्रेम आमच्या अंतःकरणामध्ये त्याचं जतन होईल. म्हणून आता हेची जेवू आणि त्या प्रेमामृताचंच जेवण, ह्या काल्याचंच प्राशन. ते कोणतं? तुका म्हणे काला आणि कोठे अभेद देखिला. या ठिकाणी सर्वात मोठं गोष्ट आहे की अभेदाचं ज्ञान हा खरा काला आहे. तुका म्हणे काला कोठे अभेद देखिला. जोपर्यंत भेदज्ञान आहे तोपर्यंत काल्याचा आनंद नाही. विठ्ठल जोपर्यंत आपल्यामध्ये आणि दुसऱ्यामध्ये भेद आहे, ह्या भेदाची भ्रांती जोपर्यंत आहे तोपर्यंत आनंद येत नाही. याच्यासाठी स्वामी महाराज एक गोष्ट सांगायचे. विठ्ठल विठ्ठल जितका हे ऐक्य आहे तेवढा आनंद आहे आणि भेद आहे तेवढं दुःख आहे. त्याचं कारण, त्याचं दृष्टांत स्वामी महाराज सांगायचे. 2 भाऊ होते, त्यांचं आतोनात एकमेकावर प्रेम होतं आणि ते फक्त शरीर 2 पण त्यांचं मन 1, अशा प्रकारचं त्यांचं प्रेम होतं. पण एक दिवस असं झालं की दोघं भाऊ रात्री बसले आणि रात्री एकदम म्हणायला लागला की भाऊ आता आपल्याला वेगळं निघायचं. त्यांनी सांगितलं वेगळं काय निघायचं, असं काय झालं आपल्यामध्ये? ते म्हणे काही नाही, आता आपण वेगळं निघू. तर ते म्हणे कारण तर काही सांगा ना, कारण तर तू सांगशील ना काही. मग ते कारण असं स्वामी महाराज सांगायचे की तो एक भाऊ ओट्यावर बसला होता शांतपणे संध्याकाळी आणि दुसरा शेतातून येताना एक ऊस घेऊन आलेला होता आणि दोघांची मुलं ह्या घरी जो भाऊ आहे त्याच्याभोवती खेळत होती आणि तो येताना जेव्हा पाहिलं तेव्हा ही दोन्ही मुलं पळत सुटली. का तर वडिलांच्या हातात किंवा काकांच्या हातात ऊस दिसतो म्हणून ती पळत सुटली आणि त्याच्याकडं चालली. ती जेव्हा जवळ आली मुलं तर त्यावेळेला त्यांनी दोघांना कांडं द्यायचं ना, ऊसाची कांडी, म्हणून त्यांनी तो ऊस गुडघीवर मोडला आणि मोडल्यानंतर त्याच्या समोर उजव्या हाताला त्याचा मुलगा होता आणि डाव्या हाताला पुतण्या होता. तेव्हा त्यांनी ते द्यायचं जेव्हा ठरवलं त्यावेळेला तो म्हणला, ते म्हणे आम्हाला ऊस ऊस ऊस. म्हणला हा घ्या ऊस म्हटला. ज्या बाजूला त्याचा मुलगा होता त्याच्याकडे होतं बुडखं आणि दुसऱ्या बाजूला होतं वाढीचं ताट, म्हणून तो म्हटला की हे घ्या. असं म्हणून जो खालचा बुडख्याचा ऊस होता त्याने आपल्या मुलाला दिला आणि दुसरा ऊस होता तो आपल्या पुतण्याला दिला. त्यांनी घेतला. त्यांना लहान बालक निरागस त्यांनी ते घेतला, खाल्ला. पण ह्यांनी ते पाहिलं होतं ओट्यावरून म्हणून त्यांनी सांगितलं मग काही झालं नाही पण वेगळं निघायचं. पण कारण तर सांगतील. तर म्हणला काही नाही, असं होतं असं झालं. विठ्ठल असं होतं हा अभेद आहे आणि असं झालं हा भेद आहे. विठ्ठल म्हणून जगद्गुरु तुकोबाराय या ठिकाणी असं म्हणतात की आपली स्वतःची अनुभूती काय आहे तर आता हेची जेवू आणि सवे घेऊ शिदोरी. हे भक्तिप्रेम जे आहे ना, हे आम्ही याचा आनंद लुटलेला आहे की नाही आनंदाशी जोडा, सांगता गोष्टी लागती गोडा, आलाशी आकारा अमुचिया चाडा, तुका म्हणे भिडा भक्तीची. ह्या भक्तिप्रेमाचं काय सामर्थ्य आहे हे आम्ही अनुभवलेलं आहे. पण हे जरी आम्ही अनुभवलेलं असलं तरी आता याचं फल जीवनमुक्त अवस्था आम्हाला प्राप्त झाल्यानंतरही आता हेच जेवू, हेच जेवण करणार. परंतु हे जेवण करून कायमचे तृप्त झालो, आता काही कृतकृत्यता प्राप्त झाली असं आम्ही कधीच म्हणणार नाही. खादलेची खावे वाटे, भेटले भेटी आवडी. पुढते या
तुकोबाराय म्हणतात काय, विटे ऐसे सुख नोहे भक्ती रस. हा भक्तीचा रस, हा भक्तीचा आनंद असा आहे. हा अविट गे माये विटे ना, अविट आनंद आहे. खादलीची खावे वाटे. आवडीचा पदार्थ किती खाल्ला तरी मनुष्याला तृप्ती होत नाही. एका बाजूला तृप्ती होते आणि पुन्हा दुसऱ्या बाजूला खावं वाटतं. त्याला म्हणतात तृप्ती भुकेली काय करू माये, जीवनी जीवन कैसे ताने जत आहे. असं हे आवडीचं काम असंच आहे. एका बाजूला तृप्ती वाटते तरी पुन्हा वाटतं की जर आता आपल्या सामर्थ्य नाही तरी पण असतं तर अजून त्याचं सेवन केलं असतं. पोट सेविता न धाये, भूक भुकेली चर आहे. तुका म्हणे पाहे कोण वास मुक्तीची. आम्हाला मुक्तीची सुद्धा काही गरज नाही. मोक्ष सुखा हानो लाता, भय नाही जन्म घेता. तुका म्हणे सत्ता निकट करू सेवेची. अशा प्रकारची स्थिती आहे. स्वामी महाराज सांगायचे आपले हरिभक्त परायण वैकुंठवासी गुरुवर्य आपले पांडुरंग बाबा वैद्य पण गोष्ट सांगायची. ते म्हणे एका मनुष्याला श्रीखंड खूपच आवडत होतं. तर ते श्रीखंड इतकं आवडत होतं, पंक्तीमध्ये जिलेबी आणि श्रीखंड दोन्ही होतं. तर त्यांनी अगोदर भरपूर खाल्लं. नंतर मग त्याला वाटलं की आता ठीक आहे, श्रीखंड जास्त झालं, ते जिलेबी ताटातली ती थोडी खाऊ. ती खाताना ती पार घशापर्यंत आली. ते विनोदाने सांगायचे की तो ज्यावेळेला तोंड हलवत होता त्या वाढणाऱ्याला ती जिलेबी दिसत होती. तर त्यांनी सांगितलं की काही जरी झालं, हे जे खात होता तर तो जेव्हा श्रीखंड वाढणार आला तर तो म्हटला की तुम्ही काहीतरी थोडंसं श्रीखंड आपलं तो पुढं चालला. तर हा म्हणला थांब खुणावलं त्याला आणि त्याला सांगितलं की श्रीखंड वाढ. तो म्हणे अहो तुमच्या घशामधली जिलेबी दिसते आणि आता श्रीखंड जायला जागा कुठे. तर म्हणला त्या जिलेबीमध्ये पोकळी असते ना त्याच्यामध्ये जाऊन बसेल. याला म्हणतात की तृप्ती भुकेली काय करू माये. तुका म्हणे पोट भरे परिते उरे भूक पुरे. तुका म्हणे पोट भरे. जर पोट जरी भरलं तरी तुका म्हणे पोट भरे तरी ते परिते उरे भूक पुरे. परिते ओरे भूक पुढे तरी सुद्धा भूक राहते. आपल्याला तर काय अनुभव नाही पण तो महाराजांचा अनुभव. त्यांना गोड खाण्याची इतकी आवड आहे ना तर ते 1 किलो पेढे खाऊ शकतात, 1 डझन केळी खाऊ शकतात, त्याच्यामध्ये 1.25 किलो जिलेबी खाऊ शकतात. असं आहे. म्हणून त्यांनी एकही प्रमाण नाही सांगितलं, हे मात्र आठवणीनं सांगितलं. तर त्याच्यामध्ये असं आहे की तृप्ती भुकेली काय करू माये, जीवनी जीवन कैसे ताने जत आहे. म्हणून तुकाराम महाराजांचा आग्रह आहे. खरं ज्याला भक्तिप्रेम पाहिजे त्याची निष्ठा एवढी असते. त्याला तुम्ही स्वर्ग द्या, नरक द्या, नाही तर मोक्ष द्या. ते म्हणतं त्याच्याबद्दल पण माझं काही म्हणणं नाही. परी तुझ्याद्वारे वसे ऐसे करी. आम्हाला केरसुनी जरी केलं तरी चाल, पण देऊळ झाडण्यासाठी यासाठी आम्हाला कुठेही ठेव. काय ते मी साकडे घालीत नाही, मना येईल तो जन्म देई, भलते कुळी भलते ठाई. ते मी साकडे घालीत नाही, परी हृदयोनी त्वा नव जावे. विठ्ठल विठ्ठल म्हणून जगत गुरु तुकोबाराय म्हणतात आता हेच जेवू आणि सवे घेऊ शिदोरी. आम्ही मुक्तीपर्यंतच हे भक्ती करू असं नाही. आम्ही पुन्हा आपल्याबरोबर काय, जसं मनुष्य प्रवासाला निघाला की आपण आज लोक गेले तर आपण काय म्हणतो तुम्ही जेवण करून जा, आणि जेवण केल्यावर काय म्हणतो थोडंसं फराळाचं घेऊन जा, शिदोरी घेऊन जा. तसं तुकोबाराय म्हणतात मुक्ती मिळेपर्यंत आम्ही भक्ती केली आणि पुढं जन्म जन्मांतरी तुझाची अंकिला करोनी विठ्ठला दास ठेवी. पुढे घेऊ शिदोरी. आम्ही ही शिदोरी घेऊन जाईल. कोणती शिदोरी आम्हाला, तर हरिनामाचं. हरिनामाचा खिचडी
काय करणार तर ते सांगतात की हरिनामाचा खिचडी काला. हरिनामात हेच कोण आहे? खिचडी काला आहे. म्हणजे या ठिकाणी तो जीव जो आहे त्या हरिनामाच्या मध्ये मग्न झालेला आहे. त्याला रात्र दिवस कशाची आठवण नाही. सुख दुःख जन्म मरण सगळं विसरून केवळ संतांच्या संगतीमध्ये एकत्र येऊन या ठिकाणी आनंदाची लयलूट करतो. हेच ते काय आहे? हरिनामाचा खिचडी काला. या ठिकाणी गाऊ नाचू विठो तुझा करू अनुवाद आणि जिकडे पाहे तिकडे सर्वमय गोविंद आनंद रे विठोबा झाला माझे मनी. अशा प्रकारचा हा आनंद तो हरिनामाचा खिचडी काला. आणि तो हरिनामाचा खिचडी काला पण त्याच्यामध्ये काय आहे? प्रेमे साधने मोहिला. त्याच्यामध्ये प्रेमाचं मिश्रण झालेलं आहे. म्हणून त्या ठिकाणी प्रेम असेल तर सर्वात खरा आनंद जो येतो त्या आनंदामध्ये निमज्जन करायचं असेल तर त्याला काय त्याच्यामध्ये मिश्र काय पाहिजे? प्रेम पाहिजे. आणि त्या प्रेमाने ही आम्ही गोष्ट करीत आहोत. बरं, हा जो आनंद काल्याचा घ्यायचा तर याच्यामध्ये एकदम भरभर खायचं तसं नाही. परमार्थ आहे ना, करायला लवकर सुरुवात करावी. परंतु सुरुवात केल्यानंतर मला अजून फळ का मिळत नाही, कधी मिळणार? निश्चित मिळणार आहे. आता चवी घेऊ का? एक एक घास आनंदाने घ्यायचा की मनुष्याला एक एक नामस्मरण करत असताना काय आपल्याला आनंद होतो. पुढच्या नामस्मरणात नित्य नूतन आनंद वाढत जातो. अशीच गोष्ट तुकोबाराय या ठिकाणी सांगतात की आम्ही चव घेऊन या ठिकाणी एक एक घास घेऊ. या ठिकाणी खाण्याचं सुद्धा काय असतं? एक खाण्याची सुद्धा एक कला आहे. आणि त्या कलेमध्ये आमचे गुरुवर्य वैकुंठवासी शास्त्री महाराज सांगायचे की या ठिकाणी रसगुल्ला नावाचा पदार्थ आहे बघा. तो जर घेतला ना, जर मनुष्याने तो जर असा मऊ असतो, मृदू असतो, भला मोठा एवढा असतो. जर एखाद्याने मिळाला की गपकन गिळू म्हटलं तर त्या ठिकाणी त्याचा श्वासावरोध होऊन मरण्याची शक्यता आहे एकदम. आणि जर एखाद्याने तो लगेच दाबला, आता आहे दाताने दाबला तर निम्मा बाहेर व्हायलाच जातो त्याच्यामध्ये. म्हणून रसगुल्ला खाण्याची सुद्धा एक युक्ती आहे. आतमध्ये शोषण करून चवी घेऊ घरास. त्याच्यातला जो मकरंद आहे तसा हा जर आपण बाहेर जर टाकला तर या ठिकाणी हा जो आनंद आहे तर त्याच्यातला जे काही रस असतो तो रस निघून जातो. आणि एकदम स्वतः जर खाल्ला तर त्या ठिकाणी त्या स्वतः खाण्यामध्ये मनुष्याला आनंदाची अभिव्यक्ती होत नाही. म्हणून एकमेका देऊ मुखी आणि सुखे घालू हुंबरी. आई मुलाला घास भरवते
किंवा मूलसुद्धा कधी आवडीनं आई वडिलांना घास भरवतं, त्याच्यामध्ये त्या मुलाला आनंद आहे की नाही? वडिलांना आनंद आहे. पण तुम्ही पहा, जेव्हा दोन मित्र ह्या काल्याचं तुम्ही पहा, जेव्हा आपण एकमेकाला काल्याचा ग्रास देतो त्यावेळेला त्याला काय म्हणतो, त्याचं बोलत नाही काही नाही, तरीसुद्धा तुम्ही एक मनापुढं मनश्चक्षुपुढं आणा, त्याला हूं म्हणतो आणि घालतो आणि तो न हूं तो त्याला म्हणतो. हुंबरी त्याचा आपण पाहिलं गाथेमध्ये, हे हुंबरी जे आहे त्याच्यामध्ये एकमेका देवमुखी हा जो आनंद आहे, हा आनंद आई वडील किंवा मुलगा यांच्या परस्पराचं जे अन्नाचं आदान प्रदान होतं त्याच्यामध्ये सुद्धा नाही, कारण तो विधीतला भाग त्याच्यात प्राधान्य आहे आणि याच्यात प्रेमाचं प्राधान्य आहे. विठ्ठल विठ्ठल याच्यामध्ये प्रेम वेगळी गोष्ट आहे. त्याच्यामध्ये एक आहे, जसं हुंबरी आहे ना, तसाच हमाम आहे. हा एक म्हणतो तू देतो म्हणून काय उपकार करतो, मी दिलं तेव्हा तू देतो. ते काय आहे, हमाम आहे. अहम आम मी आपल्या स्वतःच्या व्यक्तिमत्वाचं परिच्छिन्नता जपून केलेला हा व्यवहार आहे. आणि हा जो म्हणतो ना हुमरी हुम म्हणजे तू आणि मी माझ्यात भेदच नाही, मला फक्त वाटतं का तुझं पोट भरावं, आणि तो म्हणतो मला वाटतं का तुला आनंद मिळावा. आनंदाचं वितरण करण्यासाठी जेव्हा स्पर्धा लागते तेव्हा आनंद अनंतपटीनं वाढू लागतो. विठ्ठल याच्यात भक्ती सिद्धांत आहे, याच्यात वेदांत सिद्धांत आहे आणि याच्यात विशेषतः व्यावहारिक प्रेमाचं नित्यनूतन वृद्धिंगत होण्याची अनुभवानुसार युक्ती सांगितली जाते आणि त्याचं नाव आहे काला. विठ्ठल आणि याच्यामध्ये दुसरा रस घेत नाही. दुसरा रस म्हणजे विषयाचा, रसाचा इथं काही संबंध नाही. हा रस जो आहे तर हा रस आनंदाचा, हा केवळ आनंदमय अशा प्रकारचा रस आहे. म्हणून हा रस कोणता आहे तर ब्रह्मरस आहे. आणि त्या ब्रह्मरसाचं चवी घेत घेत आणि काय सावकाश त्या आनंदाचं आस्वादन करावं हे अभंगाच्या तृतीय चरणात सांगतात. चवी चवी घेऊ घास आणि ब्रह्मरस आवडी, हे त्या ब्रह्मरसाचं भोजन आहे. हा जो रस आहे ना, याच्याविषयी सांगितलं की जरी किती आवडीचा पदार्थ असला, आवडीचा पदार्थ आपण गुलाबजामुन टाकला तर काही काळ जरी एकदम गिळला नाही तरीसुद्धा काही काळ आपण त्याचा रस घेऊ शकतो, परंतु हा रस नित्य राहत नाही. त्या तुकोबारायने लिहिलं, पक्वान्नाची गोडी जिवेच्या आगरी आणि मसक भरल्यावरही स्वाद नेणे. पक्वान्नाची गोडी कुठे आहे, मिष्टान्नाची गोडी जिवेच्या आगरी. आपले जे जीव आहे ना ह्याच्या जीवेमध्ये पुन्हा 6 भाग करतात आणि त्या 6 भागावर 6 चवी अनुभव. सगळ्या ठिकाणी कळत नाही गोड मिष्टान्नाची चवी जिवेच्या आगरी, जिवेच्या टोकावर लागलं का तिथंच खरं त्या गोड पदार्थांचं काय होतं, आनंद मिळतो. काही ठिकाणी कटुरस अनुभवाला येतो, कडूरस, तिखट रस, आम्ल रस, कषाय रस आणि मधुर रस. हे जे षड्रस आहेत ते फक्त काही काळ ते पदार्थ ठेवले तितकं त्या जिभेवर त्या रसांचं आस्वादन करता येतं. आणि एकदा मसक भरल्यावरही म्हणजे ही जी पखाले उदराची ही एकदा भरली का तिथं काहीच कळत नाही, खारट नाही, तिखट नाही, आंबट नाही. आणि त्याचं जर आणखीन हिडीस स्वरूप, घृणास्पद स्वरूप पाहायचं असेल तर त्याचे शेवटचं काय विष्ठेमध्ये होणारं पर्यवसान आहे की ज्या चवीसाठी आपण रात्रंदिवस प्रयत्न करून त्या एक आमचे ते शास्त्री महाराज सांगायचे की काशीमध्ये एका ठिकाणी कोणतं तरी एक पक्वान्न होतं प्रसिद्ध एका हॉटेलमध्ये. तर एका मनुष्याला रात्रीचं 12 वाजता खाण्याची इच्छा झाली, ते खायचं म्हणून. आणि त्यावेळेला ते बंद झालेलं दुकान, पण तो गेला आणि रात्री 12-20 किलोमीटर तो गेला आणि 20 किलोमीटर त्या दुकानावर त्याचा घरचा पत्ता वाचला. नंतर घरच्या पत्त्यात जाऊन त्यांनी त्यांना उठवलं. तो म्हटला मी आता येणार नाही दुकानात. त्यांनी सांगितलं जितके पाहिजे तेवढे पैसे घे, परंतु मला तो पदार्थ घ्यायचा. आणि तो सगळा पदार्थ त्यांनी तो आणला आणि घरी येईपर्यंत सकाळ झाली.
म्हणजे ही जे त्यांनी एवढे प्रयत्न केले आणि त्यांनी जे मिष्टान्न तोंडावर टाकलं असेल ते कुठपर्यंत राहिलं असेल, जोपर्यंत त्या जिभेची क्षमता आहे त्या रसाचं आस्वादन करण्याची तेवढाच राहिला, दुसरं काही त्याच्या उपयोगिता झाली नाही. परंतु हा जो रस आहे हा रस आनंदाचा, या ठिकाणी हा आनंदाचा रस हा नित्य आहे, निरंतर आहे, अखंड आहे आणि नुसता सारखा नाही, नित्य नूतन वृद्धिंगत होणारा हा अशा प्रकारचा हा रस आहे. म्हणून म्हणतात की चवी चवी घेऊ ग्रास ब्रह्मरस आवडी. आणि तुकाराम महाराज म्हणतात हा रस असा आहे किती घालला ना तरी जीवेला पुन्हाच घ्यावाच वाटतो. त्या रसने व रसू मातृके व माये माये रमणीये हरिनामामृत रसपी जिव्हे. या जिव्हेला सारखे संत सांगत असतात की हे जिव्हे हे रमणी तो पुन्हा पुन्हा याचा काय कर, ह्या हरिनामामृताचा रस आस्वादन कर. अशा प्रकारची स्थिती आहे. तेच अभंगाच्या चतुर्थ चरणात सांगतात. तुका म्हणे गोड लागे, तुका म्हणे गोड लागे, तुका म्हणे गोड लागे, तुका म्हणे गोड लागे, तुका म्हणे गोड मागे रचना, मागे रचना, हरिनामाचा चितळे काला, हरिनामाचा चितळे काला, मागे रचना, प्रेम रसामध्ये तो भिजवलेला जो हरिनामाचा खिचडी काला आहे तो प्रेमाने त्या ठिकाणी रसभरीत अशा स्वरूपाचा झाला आहे. आणि किती जरी रसनेने ते घेतलं तरीसुद्धा मनुष्याची तृप्ती होत नाही, अशा प्रकारचा हा काला आहे. आणि तोच प्रसाद भगवंत हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधनी, आणि त्याचाच आम्ही चवी चवी घेऊ ग्रास आणि ब्रह्मरस आवडी. आणि तुका म्हणे गोड लागे आणि तो मागे रसना, अशी आपली अनुभूती तुकोबारायांनी या अभंगामध्ये सांगितलेली आहे. विठोबा तुम्ही म्हणाल की आता तर किती वेळ झाला, आता काल्याचं कधी चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, ऐके नाही. आता यापुढं असा काल्याचा एक दंडक आहे अलिखित की भगवंतानी गोकुळात केलेलं चरित्र जे आहे त्याचं वर्णन करावं. आता ते वर्णन करायला गेलं तर मग काला होईपर्यंत खूप वेळ लागेल याच्यामध्ये. तर असं आहे की मग नाहीतर मग आता काला झालाच नाही असं तुम्ही म्हणाल, पण आता झाला आहे हा कालाच झाला आहे ना. जर काला नसता तर तुम्ही एवढं एकाग्रचित्ताने ऐकलं नसतं, मग काय झाली असती, कालवा झाली असती.
काल्याच्या ऐवजी. पण तसं झालं नाही, म्हणून जणू काही या ठिकाणी ह्या नेत्यानं एक अंतरंग तुकोबारायाने लिहिलेल्या अभंगाच्या द्वारा यथाशक्ती यथामती आपण काल्याचं चिंतन केलेलं आहे. हे चिंतन आपण पुढं कधी जेव्हा वेळ होईल तेव्हा एखाद्या वेळेला केवळ भगवंताच्या जे काही गोकुळात केलेल्या लीला आहेत त्याचंही वर्णन करू. तो एक आनंद काही वेगळाच आहे. परंतु आता आपल्याला वेळ नाही असं का म्हणायचं? मला ते सांगता येत नाही म्हणून तसं म्हणण्याऐवजी मला येत नाही म्हणण्याऐवजी काय म्हणायचं? वेळ नाही म्हणायचं. विठ्ठल विठ्ठल. भगवान परमात्म्याने इतक्या लीला केल्या गोकुळामध्ये. त्या गवळणीचं दूध दही सर्व या ठिकाणी आपल्या सवंगड्यासहित चोरी करून त्या ठिकाणी त्या दुधाचं अपहरण करून सगळ्यांनी ह्या प्रसादाचा लाभ घेतलेला आहे. परंतु ह्या सगळ्या गवळणींच्या अनेक प्रकारच्या तक्रारी ज्या वेळेला यशोदा मायाकडं नंदबाबाकडं जावं लागल्या तेव्हा भगवंताला काहीतरी काम दिलं पाहिजे म्हणून बालवयातच लहान लहान वत्स घेऊन त्यांना त्या ठिकाणी यमुने तीरावर त्या ठिकाणी गाया घेऊन भगवान आपल्या सवंगड्यासहित जावं लागले. त्या ठिकाणी गाया चारल्यानंतर दुपारच्या वेळी गोठणावर बसले आणि गायी बसलेल्या आहेत. अशा वेळेला त्यांनी खेळ मांडले. आता सांगितल्याप्रमाणे हमामा हुंबरी हुतुतू आट्यापाट्या सर्व प्रकारचे खेळ खेळले आणि शेवटी पोटी भार आपलं खांदी भार पोटी भूक काही खेळायाचे सुख. त्यांना या ठिकाणी वळत्या मारूनही थकलेले होते, खेळ खेळूनही थकलेले आहे, भुका लागलेल्या आहेत. त्यावेळेला मग भगवंताने त्यांना सगळ्यांना सांगितलं की आपण आता एकत्र जेवण करू, सवे घेऊ शिदोरी. परंतु या ठिकाणी असं आहे की आता आपण भोजन करायचं पण भोजन सगळ्यांचं सारखं पाहिजे. या ठिकाणी माझे आहे तैसे पाहे नाही तरी घरा जाये आणि तुमच्या घरी नसेल तर चोरून या माये नवनीता आणावे असं सांगितलं. त्याच्यापैकी एक भगवंताचं आमचे गुरुवर्य बाबा सांगत असतात, एक मित्र असा होता की त्यांनी सांगितलं की जा माझ्याजवळ. तो म्हणला माझ्याजवळ काहीच नाही, मी काय आणलं नाही, जाण घरून आण. तर म्हणजे तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी, नका करू धुरी मज पाया वेगळे. मी तुझ्यासाठी सगळा संसाराचा त्याग करून तुझ्या पायाजवळ आलो, आता मला घरी कुठं कोण आहे, आता मी कुठं जाऊ? तर भगवंतानी त्याला थांबून ठेवलं आणि आपला जो आनंद आहे किंवा काल्याचा आनंद त्यालासुद्धा दिलेला आहे. त्यांनी हक्काने तो आनंद त्या ठिकाणी भोगलेला आहे. अशा प्रकारची ही स्थिती आहे. आणि त्यावेळेला भगवंतानी सर्वांना वर्तुळाकार बसून या ठिकाणी हा जो काल्याचा प्रसाद आहे तो पोटभर त्या ठिकाणी वाटलेला आहे. हा खरा कोणाला काल्याचा प्रसाद मिळतो तर कंठी धरिला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश काला वाटू एकमेका वैष्णवानिका संभ्रम. वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी विरगाढे. तेच आत्ताचे जे आम्ही वारकरी आहोत हे पूर्व काळामध्ये भगवंताच्या बरोबर आपण ह्या आनंद जो आहे काल्याचा आनंद भोगलेला आहे. कारण जे जे अवतार झाले त्याच्यापुढे आता भगवान परमात्मा जेव्हा काला करतात तेव्हा आपण त्याचे सवंगडी म्हणून हा आनंद भोगत आहोत. असो या ठिकाणी आपण हे जे काही आमचे बंधुवरे विठ्ठल महाराज आहेत, विठ्ठल महाराजांच्या जीवनाचा स्थायी भाव म्हणजे हरिभक्तीपरायण श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ परमहंस परिव्राजकाचार्य पितृतुल्य असणारे आणि सगळ्या मुमुक्षु जगाचा आधार असणारे आमचे हरिभक्तीपरायण पिंपळखुंटेच्या असणारे बाबा की ज्या बाबांचं नावच आहे की या ठिकाणी शंकर याचा अर्थ शम म्हणजे कल्याण किंवा मंगल. जगाचं मंगल करण्यासाठी जे एक सध्याच्या काळातमध्ये आपले भाग्यविधाते म्हणून जर कोण असतील तर हरिभक्तपरायण आमचे शंकरजी बाबा या ठिकाणी लोक कल्याणासाठी जी एक विभूती अवतीर्ण झालेली आहे. आणि आमच्या विठ्ठल महाराजांच्या जीवनाचा स्थायी भाव म्हणजे बाबा
त्यांचं जागृती बाबा, स्वप्न बाबा आणि सुषुप्ती बाबा. तर त्यामुळं या ठिकाणी बाबांच्या संकल्पनातूनच ही वास्तू या ठिकाणी उभारत आहे आणि सगळेजण जे आहेत ते त्यांना तनमन धनाने मदत करतात. म्हणून ही वास्तू या ठिकाणी फार अगदी आस्ते चाललेली आहे. ते कदाचित बाबांचंच काही मनोगत असेल, त्यामुळं हे विठ्ठल महाराज जास्त उड्या मारू नये म्हणून हे सावकाश चाललंय. विठ्ठल 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 असो. या ठिकाणी हे बाबांच्या चरणीत ही झालेली जी सेवा आहे ती बाबांच्या ह्या परम मंगल अशा वास्तूमध्ये ही झालेली जी शब्द आहेत, ही सगळी शब्द सुमनं आपण गुरुवर्य बाबांच्या संत सम्राट माऊलींच्या आणि मातृपितृतुल्य असणाऱ्या सज्जनांच्या चरणी हे समर्पित करू. आणि आज या समाप्तीच्या निमित्ताने माऊलींच्या सत्तेतून मागू. सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. याचा अर्थ सर्वजण सुखी असोत, सर्व निरोगी असोत, सर्वांना चांगलं आयुष्य आरोग्य मिळो आणि कोणाच्याही वाट्याला दुःख न येऊ. त्याचप्रकारे परमहंस परिव्राजकाचार्य शंकरजी बाबांची जे काही आयुर्मान आहे ते त्यांना दीर्घ आयुष्य मिळावं आणि त्यांची शताब्दी महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात व्हावी आणि तोपर्यंत तुम्हाला आम्हालाही आयुष्य लाभावं, आपल्यालाही जीवन मिळावं अशी माऊलींच्या चरणी त्यांच्यासाठी प्रार्थना करून आजच्या चिंतनाला विराम देऊ. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझ्या सकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कोणे काळी ही संत मंडळी सुखी असो. अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकाशी नामा म्हणे तया असावे कल्याण ज्यामुखी निधान पांडुरंग. विठ्ठल